नमस्कार. संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. माझं नाव आहे सोनाली जाधव. संस्कृत टीचर हा चॅनल आपण खास करून संस्कृत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी बनवला आहे, जेणेकरून त्यांना संस्कृत शिकणं सोपं होईल. आज आपण पाहणार आहोत. स्टँडर्ड आहे 10th, सब्जेक्ट आहे संस्कृत, बोर्ड महाराष्ट्र बोर्ड, इयर आहे 2020-21. आज आपण षष्ठः पाठः युग्ममाला ही घेणार आहोत. ही पोयम अजूनपर्यंत केली नव्हती आणि त्याच्यामुळे आज आपण ही समजून घेणार आहोत आणि याच्यानंतर तिचा आपण भाषा अभ्याससुद्धा बघू. युग्ममाला. युग्ममाला म्हणजेच काय? तर युग्म याचा अर्थ जोडी आणि जोडीने येणारी अशी ही काय आहे? शब्दांची एक माळ आहे असा याचा अर्थ होतो. अशा प्रकारचं हे तुम्हाला पूर्ण कविता आहे. काय सांगितलंय पहिलं बघूया. संस्कृत साहित्ये शब्दयुग्मानी प्रसिद्धानी. म्हणजे संस्कृतच्या साहित्यात, संस्कृतमध्ये जेवढी केवढी पुस्तकं आहेत त्यांच्यामध्ये शब्दयुग्म म्हणजेच जोडीने येणारे जे शब्द आहेत ते खूप प्रसिद्ध आहेत. जसे की कोणते कोणते शब्द? यदा तदा म्हणजे जेव्हा तेव्हा, यावत तावत याप्रमाणे त्याप्रमाणे, यत्र तत्र इकडे तिकडे. तर असे जे शब्द आहेत या प्रकारची वाक्यरचना संस्कृतमध्ये खूप 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 ठिकाणी येते. तर त्याच्यानुसारच तुम्हाला ही पूर्ण कविता दिलेली आहे. यथा राजा तथा प्रजा हे तर आपण हिंदीत सुद्धा बोलतो की नाही. म्हणजे जसा राजा आहे तशी त्याची प्रजा आहे. शब्दयुग्मानाम उपयोगेन श्लोकस्य वाक्यस्य वा सौंदर्यं वर्धते. आणि अशा शब्दयुग्मामुळे म्हणजे शब्दांच्या अशा जोड्यांमुळे शब्दाची किंवा त्या श्लोकाच्या वाक्याची काय होते? सौंदर्य वाढतं. भाषा सौंदर्य जे आहे ते वाढतं. पहिला श्लोक बघूया. इथे तुम्हाला व्याकरणाचा पाठ दिलेला असतो की वृत्त कोणतं आहे? तर वंशस्थम वृत्तम आहे. आणि हा श्लोक दिलेला आहे पूर्ण, जो की वृद्ध चाणक्य शतकात या पुस्तकातला आहे. अन्वय म्हणजे काय असतं? तर हा जो श्लोक आहे तो बरोबर क्रमाने लिहिलेला नसतो. पहिला शब्द त्याच्यानंतर डायरेक्टली शेवटचा शब्द असा सुद्धा अर्थ पाहताना घेतो. तर अन्वय काय करतं? अन्वय तुम्हाला एका सरळ क्रमामध्ये तो श्लोक पुन्हा रचून दाखवलेला असतो. त्याला म्हणतात अन्वय. अन्वय याचा उपयोग आपण अर्थ समजून घेण्यासाठी करतो. श्लोक वाचूया आपण. यथा चतुर्भिः कनकं परीक्षते निघर्षण छेदन तापताडनैः तथा चतुर्भिः पुरुषः परीक्षते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा. आता यामध्ये या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे? तर तुम्हाला एक चांगला मनुष्य कसा असतो याच्याबद्दल तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. आणि ते सांगण्यासाठी तुम्हाला सोन्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे. तुम्ही आतापर्यंत संस्कृत शिकत आहात आणि तुम्हाला माहीत आहे की कुठलीही गोष्ट संस्कृतमध्ये जर तुम्हाला समजावून सांगायची असेल सुभाषितकाराला, तर तो तुम्हाला तसंच एक उदाहरण देतो आणि उदाहरणाने, एक्झाम्पलने ती गोष्ट समजावून सांगतो. इथे पण सज्जन माणसामध्ये कोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत किंवा सज्जन माणसाची पारख कशी केली पाहिजे, बरोबर, तो योग्य की अयोग्य हे कसं ओळखलं पाहिजे? तर सोन्याप्रमाणे ओळखलं पाहिजे. जसं आपण सोन्याची परीक्षा घेतो. आता कुठलाही पिवळा धातू तुम्हाला मी दिला आणि सांगितलं की हे सोनं आहे, जपून ठेव, तर तुम्ही काय म्हणाल की नाही, हे आम्ही चेक करणार की हे खरंच सोनं आहे का. आणि चेक करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. त्या सगळ्या पद्धतीतून जर ते सिद्ध झालं की हेच खरं सोनं आहे, तर आपण त्याला जपून ठेवतो. तसंच कुठल्याही माणसाला योग्य बोलण्याआधी त्याची परीक्षा घ्यावी आणि जर त्या परीक्षेत तो पास झाला तर आपण त्याला योग्य समजावं. हा या श्लोकाचा अर्थ आहे, जो मी मराठीत सांगितला. आता आपण शब्दशः अर्थ समजून घेऊया. यथा चतुर्भिः कनकं परीक्षते. चतुर्भिः म्हणजेच चार स्टेजेसने किंवा 4 पद्धतीने काय केलं जातं? सोनं, कनकम याचा अर्थ सोनं, याची परीक्षा होते. 4 पद्धतीने सोन्याची परीक्षा होते. 4 पद्धती कुठल्या आहेत?
तर त्या इथे त्यांनी दिलेल्या आहेत, समास केलेला आहे डायरेक्टली. निघर्षण, छेदन, ताप, ताडनैही, 4 गोष्टी सांगितल्यात. निघर्षण, घर्षण म्हणजेच आपल्याला माहिती आहे की आपण जर तुम्ही सोनाराकडे गेला असाल तर तो काय करतो, सोनं आहे की नाही हे जर त्याला चेक करायला सांगितलं तर त्याच्याकडे काळा दगड असतो, त्या दगडावर तो सोनं घासून बघतो आणि जर त्याच्यावर घासून जर येलो कलरची रेष आली पिवळ्या रंगाची तर ते सोनं खरं आहे. जर नाही आली म्हणजे ते सोन्याचं नाही आहे, तो इतर वेगळा धातू आहे किंवा नकली सोनं आहे. तर घर्षण करणं म्हणजे रब करणं, बरं, रबिंग. त्याच्यानंतर आहे दुसरं छेदन, ताप, ताडनैही, म्हणजेच काय, छेदन करणं. सोनं हा खूप सॉफ्ट मेटल आहे, त्याला आपण कापू शकतो इझिली, तर ती एक चेक करण्याची पद्धत असते. त्याच्यानंतर ताप, ताप याचा अर्थ त्याला गरम केलं जातं, सोन्याला मेल्ट केलं जातं आणि त्याचं टेक्स्चर बघितलं जातं, त्याच्यावरूनही ओळखता येतं की सोनं किती प्युअर आहे, ओके, किती शुद्ध आहे. आणि ताडनैही, ताडनैही म्हणजेच काय तर ठोकलं. तुम्हाला सायन्समध्ये या 4 प्रोसेस असतात धातू ओळखण्याच्या, बरोबर. तर तेच इकडे सांगितलेलं आहे संस्कृतमध्ये की त्याचं छेदन केलं जातं, त्याच्यानंतर त्याला गरम केलं जातं, मेल्ट केलं जातं. ताडन, ताडन म्हणजे त्याला ठोकलं जातं, त्याचा पत्रा वगैरे त्याचं ठोकून बघितलं जातं आणि ह्या 4 पद्धतीने कळतं की आपलं सोनं किती शुद्ध आहे ते. ठीक आहे, सोन्याची परीक्षा या 4 प्रोसेसमध्ये होते, घासण्याने, कापण्याने, तापवण्याने आणि ठोकण्याने. पुढचा श्लोक. आणि त्याचप्रमाणे चांगल्या माणसाची परीक्षा आपण कशी घेणार आहोत ते खाली श्लोकात सांगितलेलं आहे. तथा चतुर्भिः पुरुष, आणि तीच गोष्ट आपण 4 पद्धती आपण कोणाला वापरायच्या आहेत त्याचप्रमाणे, तशाच नाही, बरोबर. त्याचप्रमाणे पुरुषांसाठी 4 कुठल्या परीक्षा आहेत तर श्रुतेन, शीलेन, गुणेन, कर्मणा, या 4 गोष्टीने चांगल्या माणसाची परीक्षा घ्यावी. श्रुतेन, श्रुतेन याचा अर्थ त्याच्याकडे विद्या किती आहे, तो किती शिकलेला आहे. शिक्षण, शिक्षण हे नेहमी माणसाला चांगल्या गोष्टी शिकवतं, त्याच्यामुळे माणूस सुशिक्षित असला पाहिजे. शीलेन, शीलेन म्हणजेच त्याचं चारित्र्य कसं आहे, बरोबर, त्याची इमेज काय आहे समाजामध्ये, त्याचं चारित्र्य काय आहे समाजामध्ये. त्याच्यानंतर गुणेन, त्याच्यात कोणते कोणते गुण आहेत. आणि कर्मणा, कर्मणा म्हणजेच काय, त्याचं बिहेवियर कसं आहे, बरोबर, त्याचं कार्य, त्याने कुठली कुठली कामं केलेली आहेत या समाजासाठी, स्वतःसाठी. आणि ह्या 4 गोष्टींमध्ये जर तो माणूस व्यवस्थित असेल तर त्याला सज्जन माणूस म्हणावं, अदरवाईज नाही. ओके, कळलेलं आहे. चांगल्या माणसांमध्ये कुठले 4 गुण बघणार, त्याचं शिक्षण, त्याचं चारित्र्य, त्याच्यात असणारे सद्गुण, चांगले गुण, आणि त्याने केलेली कामे म्हणजेच कार्य त्याचं. या 4 गुणांनी सज्जन माणूस ओळखावा. आय होप तुम्हाला सगळे शब्दांचे अर्थ कळाले असतील. आणि कुठलाही शब्द, चतुर्भी म्हणजे 4 प्रकारे हे सांगितलेलं आहे. परीक्षते म्हणजे परीक्षा घ्यावी, आणि वरचं आहे ते कनक म्हणजे सोन्याचं ह्या 4 पद्धतीने, आणि चांगल्या पुरुषाचं ह्या 4 पद्धतीने, बस एवढंच आहे. पुढे दुसरा श्लोक घेऊया. दुसरा श्लोक आहे वृत्तम अनुष्टुप वृत्ताचा आहे, हितोपदेश मधला आहे श्लोक. आणि ह्याच्यामध्ये ज्या संधी आहेत ते त्यांनी खाली मेन्शन केलेल्या आहेत की कुठल्या कुठल्या संधी आहेत. नास्तीचं न प्लस अस्ती, त्याच्यानंतर श्लाघ्य तत्र अल्पधीही अपि, ही खूप मोठी संधी आहे. एरंडो अपीची एरंडः अधिक अपि. ओके, आता पुढे जाऊया, श्लोक वाचूया. यत्र विद्वज्जनो नास्ती श्लाघ्य. आता ज्यांना संधी विग्रह करून वाचायचं ते संधी विग्रह करून सुद्धा वाचू शकतात. श्लाघ्यस्तत्राल्पधीरपि निरस्तपादपे देशे एरंडोपि द्रुमायते. हा जो श्लोक आहे त्याचा मी पहिलं अर्थ सांगते तुम्हाला नॉर्मल, की आपण म्हणतो की काही काही परिस्थितीनुसार आपण आपले विचार बदलतो, बरोबर. तर त्याच्या रिलेटेड हा श्लोक आहे की यत्र विद्वज्जनो नास्ती, यत्र म्हणजे जेथे, विद्वज्जनो म्हणजे विद्वान लोक, नास्ती म्हणजे नाही आहेत. तुम्ही एका प्लेसवर गेलेला आहात आणि तिथे कोणीही विद्वान नाही आहे,
बरोबर, कोणी सुशिक्षित माणूस नाही आहे. अशा तुम्ही एका गावात गेलात, तर तिथे कोणाला सुशिक्षित समजणार मग तुम्ही? म्हणजे शिकलेला कोणीच नाही आहे, मग तुम्ही हुशार कोणाला म्हणणार? तर ज्याला साधं आ ई लिहिता येतं, तुम्ही त्याला पण काय म्हणणार? शिकलेला म्हणणार. बरोबर. ॲक्च्युअलमध्ये आपल्या मनात शिकलेला असं जर म्हटलं, एज्युकेटेड, तर आपल्या मनात काय येतं की ज्याने BCom कंप्लीट केलं आहे किंवा ज्याने MBBS केलं आहे त्याला आपण शिकलेला माणूस म्हणतो. पण ज्या गावात सगळेच अशिक्षित आहेत आणि एखाद्या माणसाला जर आ ई किंवा बाराखडी लिहिता येत असेल, तर आपण काय म्हणणार? की तूच सुशिक्षित आहेस, तूच जो आहे तो एज्युकेटेड आहेस. हे आपण का बोललो तसं? कारण परिस्थिती तशी आहे. बरोबर. परिस्थितीनुसार आपण काही ज्या व्याख्या आहेत त्या आपण बदलतो. तर तेच सांगितलेलं आहे इथे की श्लाघ्य, इथे बघा संधी बघा, श्लाघ्य तत्र अल्पधीही यधी, धी याचा अर्थ बुद्धी. बरोबर. छोटे छोटे अर्थ आहेत पण ते नीट समजून घ्या तुम्ही. आणि श्लाघ्य, श्लाघ्य याचा अर्थ स्तुती करणे. बरोबर. जिथे कोणीच विद्वान नाही आहे, जिथे कोणीच शिकलेला नाही आहे, तिथे अल्पधी, अल्पधी, धी म्हणजे बुद्धी. बरोबर. आणि अल्प म्हणजे कमी. तिथे कमी शिकलेला जो आहे, कमी बुद्धी असलेला सुद्धा, त्याची सुद्धा काय केली जाते? श्लाघ्य म्हणजे स्तुती केली जाते की बाबा तूच काय आहेस, एकच या गावाचा करता धरता आहेस, तुला बाराखडी येते म्हणजे तूच सगळ्यात काय आहे, शिकलेला माणूस आहे, असं म्हटलं जातं. बरोबर. तर एक्झाम्पल त्यांनी खाली दिलंय बघा. निरस्त पादपे देशे एरंडोपी द्रुमायते. निरस्त, निरस्त याचा अर्थ कळतं का तुम्हाला? निरस्त म्हणजे ज्या रस्त्यावर, बरोबर, निरस्त म्हणजे ज्या रस्त्यावर कुठेही झाड नाही आहे. ओके, कुठेच झाड नाही आहे ज्या रस्त्यावर, तिथे किंवा त्या देशामध्ये एरंड हे जे आहे, कॅस्टर्ड ऑइल आपण म्हणतो, तो एरंडाचं जे झाड असतं ते तर झाड नसतंच, ते तर झुडूप असतं, एक छोटंसं बुश असतं ते फक्त. तर त्याला सुद्धा काय म्हटलं जातं? झाडच म्हटलं जातं. कळलं? फॉर एक्झाम्पल तुम्ही वाळवंटात गेलात, डेझर्टमध्ये. बरोबर. तर तिथे एक छोटंसं झुडूप जरी असलं किंवा कॅक्टस जरी असलं तरी आपण त्याला काय म्हणतो? अरे हे निवडुंगाचं झाड आहे. ॲक्च्युअलमध्ये झाड ही कॉन्सेप्ट काय तुम्हाला माहिती आहे? ज्याला फांद्या येतात, ज्याला फुलं येतात, जो बहरतो, अशी व्याख्या आहे झाडाची. पण जिथे झाडच नाही आहे, ज्या प्रदेशात, ज्या देशात झाडच नाही आहे, तर त्या ठिकाणी असलेलं जे झुडूप असतं, जे खूप छोटं असतं झाडाच्या मानाने, त्याला सुद्धा आपण झाडच बोलतो. म्हणजे परिस्थितीनुसार आपण वाक्यरचना बदलतो. परिस्थितीनुसार आपण एका साधारण झुडपाला सुद्धा झाड बोलतो. परिस्थितीनुसार आपण एका साधारण शिकलेल्या माणसाला सुद्धा हुशार म्हणतो, कारण त्याच्या आजूबाजूची परिस्थिती ही त्याच्यापेक्षाही दयनीय असते. कळलं? आता पुढे जाऊया आपण. तिसरा, वृत्तम शिखरिणी. श्लोक वाचूया. आता याच्यामध्ये खूप संधी आहेत आणि तुम्हाला जर संधी विग्रह करून श्लोक वाचायचा असेल तर तुम्ही तसाही वाचू शकता. यदा किंचिज्ञः अहम द्वीप इव मदान्धः समभवम तदा सर्वज्ञः अस्मि इति अभवत अवलिप्तम. संधी विग्रह करून वाचलेला आहे मी. मम मनः यदा किंचित बुधजन सकाशात अवगतम मूर्खो तदा मूर्खः अस्मि इति ज्वर इव मदो मे व्यपगतः. आणि हा श्लोक जो आहे तो नीती शतकातला आहे. जेव्हा श्लोकामध्ये मोठे मोठे शब्द असतात संधी केलेले, तेव्हा तुम्ही ते संधी विग्रह करून वाचलात म्हणजे वाचलेत तरी सुद्धा चालतात, पण लिहिताना मात्र ते संधी करूनच लिहायचे असतात. तिथे अजिबात तुम्ही संधी विग्रह करून लिहिलत आणि म्हणालात की नाही आम्ही तर संधी विग्रह करून लिहिलेला आहे, श्लोक तर तोच आहे ना, तर तसं नाही चालत. संस्कृतमध्ये श्लोक नेहमी हे संधीतच असतात. फक्त वाचन जेव्हा आपण करतो तेव्हा आपण संधी विग्रह करून ते वाचू शकतो. हा जो श्लोक आहे तो काही काही जणांना म्हणजे शाळेमध्ये ओमिट केलेला आहे, काढून टाकलेला आहे. तरी पण मी शिकवताना पूर्ण युग्ममाला शिकवणार आहे, सगळे श्लोक घेणार आहे. सो जर तुम्हाला नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, डिपेंड्स
अपॉन यू. श्लोक काय आपण तो बघूया की याच्यामध्ये हा श्लोक तुम्हाला काय शिकवतो तर अतिगर्व किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीचा खूप गर्व होतो तर ती गोष्ट नाही केली पाहिजे. एखाद्या गोष्टीचा गर्व, भले ती गोष्ट कितीही चांगली जरी असली तरी तिचा गर्व नाही झाला पाहिजे आणि ती गोष्ट आपल्याला हा श्लोक शिकवतो. तर काय सांगितलेलं आहे, यदा. यदा म्हणजेच काय, जेव्हा. जेव्हा किंचित अहम द्वीप इव मदांधः समभवम, म्हणजेच जेव्हा मला थोडंसं ज्ञान होतं, द्वीपः, थोडंसं जेव्हा मला ज्ञान होतं तेव्हा मी कसा होतो, मधांध. मधांध म्हणजेच काय, इथे एक एक्झाम्पल दिले, हत्तीचं एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी, की जर तुम्ही बघितलं असेल की हत्ती जो असतो तो काय होतो, जेव्हा तो यंग होत असतो, तरुण होत असतो, तेव्हा टीनेजमध्ये येत असतो, तेव्हा त्याच्या डोक्याच्या वरच्या भागाला एक जो द्रव पदार्थ असतो तो स्त्रवायला लागतो. ओके, तो तिथून बाहेर निघायला लागतो आणि त्याचा एक उग्र असा वास असतो आणि त्याच्यामुळे, त्या वासामुळे त्या हत्तीला, जो तरुण हत्ती असतो त्याला धुंदी चढते त्या, आणि त्याच्यामुळे तो मदमस्त असा जो हत्ती असतो तो काय करतो, सगळी झाडं तोडतो, इकडे तिकडे धावायला लागतो, कारण त्याला त्या वासाची एक नशा चढते. बरोबर. आणि इथे त्या हत्तीचं एक्झाम्पल घेतलं आहे त्या माणसासाठी की जो थोडंसं जाणतोय आणि त्याच्यावर त्याला एवढा गर्व झालेला आहे आणि तो जणू काही त्या हत्तीसारखाच वागत आहे. बरोबर, असं सांगितलेलं आहे. पुढे काय सांगितलेलं आहे त्यांनी, की जेव्हा मला सर्व काही माहीत आहे, आणि असा जेव्हा आपण विचार करतो की नाही मला सगळं माहिती आहे, तर त्यावेळेला आपलं मन गर्विष्ठ बनतं. ओके, प्राईड, ओव्हर प्राईड होतो आपण जेव्हा शहाण्या माणसाच्या जवळ. पण जेव्हा आपण बुधजन म्हणजेच यदा किंचित किंचित, म्हणजे जेव्हा तुम्ही थोडं जेव्हा चांगल्या माणसांसोबत बसता, बरोबर, जेव्हा शहाण्या माणसांजवळ जेव्हा तुम्ही बसता, जे सज्जन आहेत, जे तुमच्यापेक्षाही खूप शिकलेले आहेत, जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत बसता तेव्हा तुम्हाला कळतं की अहम किंचित किंचित जानामि, म्हणजे ह्यांच्या कंपॅरिझनमध्ये मी तर फक्त काहीच गोष्टी जाणतोय. बरोबर. आणि त्यावेळेला आपल्याला कळतं की अजून खूप आहे ज्ञान जे मला माहीत नाही आहे, आणि एवढ्याच ज्ञानावर गर्व करणं काही योग्य नाही आहे. बरोबर. आणि तेव्हा आपण स्वतःला मूर्ख समजतो जेव्हा आपण आपल्यापेक्षा मोठ्या माणसांजवळ बसतो, ज्यांना आपल्यापेक्षा जास्त ज्ञान आहे, आणि तेव्हा आपल्याला कळतं की आपण मूर्ख आहोत. आणि जेव्हा आपल्याला ती जाणीव होते की आपल्याला जे नॉलेज आहे ते काहीच नाही आहे, त्याच्या पलीकडे भरपूर नॉलेज आहे अजून, आणि तेव्हा जो आपला गर्वहरण होतं, आणि ती गोष्ट खूप महत्त्वाची असते हे सांगितलेलं आहे. तदा मूर्खोस्मी, तेव्हा आपण स्वतःला मूर्ख समजतो, आणि आपला जो ज्वर असतो, आपल्याला जो ताप चढलेला असतो की नाही गर्वाचा, की मला सगळं काही माहीत आहे, ते व्यपगतः म्हणजे ते काय होतं, निघून जातं. कळलेलं आहे तुम्हाला? ओके. आणि इथे द्वीपः याचा अर्थ हत्ती असा होतो. हां, यथा किंचित ज्ञानम, यथा किंचित ज्ञः अहम, म्हणजे जरा काही आपल्याला ज्ञः म्हणजे ज्ञानी झालो तर आपण कशा प्रकारे वागतो, द्वीप इव. द्वीप म्हणजेच काय, मदमस्ती जो हत्ती असतो, मदमस्त झालेला जो हत्ती, इव म्हणजे त्याप्रमाणे. मदांध, आपण बोलतो ना आंधळा झाला आहे तो गर्वाने, मदांध. आणि जसा हत्ती एकदम त्या मद म्हणजेच त्या वासाने एवढा आंधळा झालेला असतो की त्याला कळत नाही तो काय करतो आणि काय नाही. बरोबर, त्याप्रमाणे आपण अविचारी बनतो. ठीक आहे. आणि तेच आहे, सर्वज्ञ म्हणजे मी सगळं काही जाणतो असं त्याचं मन स्वतःला सांगायला लागतं. आणि जेव्हा तो बुधजनांसोबत बसतो, बरोबर, बुधजनांबरोबर म्हणजे शहाण्या माणसांच्या किंवा हुशार माणसांच्या सहवासात जेव्हा तो बसतो तेव्हा त्याला कळतं की मी तर खूप मूर्ख आहे, म्हणजे मला तर अजून काहीच नॉलेज नाही या लोकांच्या मानाने. आणि त्यामुळे काय आहे की त्याचा जो जास्त झालेला, त्याला ताप चढलेला जो असतो गर्वाचा,
बरोबर, जे नशा चढलेली असते गर्वाची, तर ती काय होते, निघून जाते. असा हा श्लोक आहे. आता तुम्हाला हा जर इथे वरती समजत नसेल तर तुम्ही इथे अन्वय बघा. यदा अहम किंचिज्ञः तदा अहम द्वीपः इव मधान्न समभवः तदा मम मनः सर्वज्ञः अस्मि इति अवलिप्तम. अवलिप्तम म्हणजे आपण खोटं खोटं स्वतःलाच सांगतो की आपण आपल्या खोट्या दुनियेत राहतो की नाही, मला सगळं येतं आहे. आणि पण जेव्हा आपण ते म्हणतात, एक मराठीत म्हण आहे की बेडकाला त्याचं तलाव म्हणजेच त्याचं जग वाटतं, पण जेव्हा तो तलावाच्या बाहेर उडी मारतो तेव्हा कळतं की जग किती मोठं आहे. तर ती गत होते. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. पुढचा श्लोक. तावत भयाद्भिभेतव्यम यावत भयमनागतम आगतम तू भयम वीक्ष्य नरः कुर्यात यथोचितम. आणि हा पंचतंत्रामधला श्लोक आहे. संधी आहे इथे भयाद्भीची, भयात प्लस भी ही, आणि भयम अनागतमची भयम प्लस अनागतम. ओके, हा श्लोक कशाबद्दल आहे तर हा श्लोक आहे करेज, म्हणजे तुमचं धैर्य. तुम्ही किती कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचं विचार कसे असले पाहिजेत आणि कुठल्याही गोष्टीला कधीच घाबरलं नाही पाहिजे, हे हा शिकवणारा श्लोक आहे. प्रत्येक श्लोक वाचताना तुम्हाला समजलं पाहिजे की तो श्लोक तुम्हाला काय शिकवतोय. ठीक आहे, तर तुम्हाला त्याचा अर्थ व्यवस्थित लक्षात राहील. आता इथे काय सांगितलेलं आहे तुम्हाला की जोपर्यंत संकट आलेलं नसतं तोपर्यंत आपण संकटाला घाबरतो, बरोबर. पण जेव्हा आपल्याला कळतं की संकट येतच आहे, आपल्याला दिसतंय ते, तर तेव्हा अजिबात तिथे घाबरायचं नाही आहे. आणि त्या संकटातून बाहेर निघण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागणार आहेत ते प्रयत्न करण्यावर तुमचं लक्ष असलं पाहिजे. ठीक आहे, असा हा श्लोक आहे. आता आपण शब्दशः अर्थ पण बघूया. तर इथे काय सांगितलेलं आहे, तावत भयाद्विभेतव्यम यावत भयम मनागता. आता हा श्लोक थोडासा उलटा वाचायचा आहे तुम्हाला. यावत भयम अनागता, जोपर्यंत भय आलेलं नाही आहे, बरोबर. भयम अनागतम संधी आहे. अनागतम म्हणजे जोपर्यंत तुम्हाला जे भीती वाटते ज्या गोष्टीची ती जर आलेली नाही आहे तोपर्यंत तुम्ही त्याला घाबरा. तावत भयाद्भी भेतव्यम, तोपर्यंत त्या भयाला घाबरा तुम्ही. पण पुढची लाईन आहे की आगतम तू भयम वीक्षः, म्हणजे जेव्हा तुम्हाला समोर दिसतंय की संकट येत आहे, वीक्ष म्हणजे बघणे, आगतम तू, जेव्हा संकट येतं आलेलं पाहून, नरः कुर्याद यथोचितम, तिथे तुम्हाला काय, यथोचितम म्हणजेच त्याच्या प्रतिकारासाठी तुम्हाला जे काही करायचं आहे, यथोचितम जे काही योग्य वाटतंय तुम्हाला ते तुम्हाला तिथे करायचं आहे. ठीक आहे, आता याचं एक रिलेटेड एक्झाम्पल मी तुम्हाला देते, कारण इथे एक्झाम्पल नाही दिलेलं आहे सध्या. सो परीक्षा ही आपली सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यांची विद्यार्थी जीवनातली भीती असते की परीक्षा येते. सो परीक्षा जोपर्यंत लांब असते आपण तिला घाबरतो, ते सगळं योग्य आहे, ते ठीक आहे, भीती असतेच आपल्याला. पण जेव्हा परीक्षा प्रत्यक्षामध्ये येणार आहे, आपल्याला टाइम टेबल आलेलं आहे, तर त्यावेळेला तिथे टेन्शन घेऊन, तिथे अननेसेसरी विचार करून काही फायदा होत नाही. जसं तुमची बोर्डाची परीक्षा आहे, एप्रिल एंडिंगला चालू होईल आणि 20 मेच्या आतमध्ये ती संपणार आहे. सो तुम्हाला आता प्रिपेअर व्हायचं आहे, इथे घाबरून चालणारच नाही आहे. तुम्हाला प्रिपेअर व्हायचं आहे यथोचितम, तुम्हाला जे काही पॉसिबल आहे या 1-1.5 महिन्यात तेवढे सगळे प्रयत्न तुम्हाला करायचे आहेत आणि त्या टेन्शनला तुम्हाला काय करायचं आहे, पार करायचं आहे, त्या भीतीला तुम्हाला ओव्हरटेक करायचं आहे, बरोबर. असं सुभाषितकार इथे सांगतो आहे. पुढचा आपण श्लोक बघूया. वृत्तम आहे अनुष्टुप आणि श्लोक वाचते मी आता. उत्तमो नातिवक्ता स्याद धमो बहुभाषते सुवर्णे न, संधी विग्रह करून वाचूया, ध्वनी ही तादृक यादृक कांसी. ओके, तर इथे काय सांगितलेलं आहे की योग्य माणूस आणि अयोग्य माणूस, ठीक आहे, सज्जन माणूस आणि दुर्जन माणूस, यातला खूप साधारण सोपा असा त्यांनी फरक सांगितलेला आहे. आता आपण बोलतो ना की काही जण म्हणतात की मला माणूस ओळखताच येत नाही, कोण चांगला कोण वाईट, कारण याच्यामध्ये खूप फेक माणसं आहेत या दुनियेमध्ये,
आणि ते प्रेडिक्ट करतात की ते चांगले आहेत आणि आपण फसतो त्यांच्याबरोबर, बरोबर. तर इथे सुभाषितकाराने एक छोटंसं सांगितलेली आहे, एक छोटीशी जर नीट तुम्ही ऑब्झर्व केलं आणि ही गोष्ट तुम्हाला त्या माणसाच्या बाबतीत त्यांनी कितीही प्रेडिक्ट केलं की तो खूप चांगला आहे, पण ही एक छोटी साधारण एक तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे सुभाषितकाराने, की एवढं जर तुम्ही पाहिलं आणि तुम्हाला वाटलं तर तुम्हाला लगेच ओळखता येईल की सज्जन माणूस कुठला आहे आणि दुर्जन माणूस कोणता आहे. काय ट्रिक आहे तर बघा, उत्तमो नातिवक्ता स्याद धमो बहुभाषते. तर इथे काय सांगितलंय त्यांनी की इथे संधी झालेली आहे अतिवक्ता असं आहे. हे अतिवक्ता म्हणजेच काय, उत्तम न अतिवक्ता. जो उत्तम माणूस असतो की नाही तो अजिबात व्यर्थ बडबड करत नाही. वक्ता म्हणजे तो अति बोलत नाही. कोण बोलत नाही अति? जो उत्तम आहे, जो योग्य आहे, तो त्याचे मुद्दे तेवढेच मांडणार, तेवढंच बोलणार आणि त्याचा विषय तो क्लिअर करतो. तो वायफळ बडबड करत बसत नाही. बहुभाषते, बहुभाषते म्हणजेच भरपूर बोलणे. हां, हलक्या प्रतीचा किंवा जो अयोग्य माणूस असतो, ठीक आहे, तो काय करतो? भरपूर बोलतो. आणि त्याच्यासाठी एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे की सुवर्णे न ध्वनी तादृकम यादृकम कांस्य. तुम्हाला इथे 2 मेटल दिलेले आहेत, एक सोनं आहे आणि एक कांस्य आहे. ओके, हे 2 जे मेटल आहेत, सोनं आणि कांस्य, याला काशा, काशा असं पण म्हटलं जातं मराठीमध्ये. तांब्याचं ते मिश्रण असतं, तांब आणि काहीतरी अजून एक मेटलचं. कांस्य पदक आपण म्हणतो की नाही, सुवर्ण पदक, रजत पदक आणि कांस्य, तसं हे आहे. साधारण पितळच येतं ह्याच्यामध्ये, पितळ असं आपण घेऊ शकतो. तर सुवर्ण जे आहे, सोनं, सोन्याचा कधी आवाज होत नाही, बरोबर. आणि ॲज कम्पेअर कांस्य, कांस्याचा, पितळाचा नेहमी आवाज होतो. तर ह्यांनी तेच सांगितलं की सोनं आणि कांस्य याच्यामध्ये क्वालिटी कोणाची चांगली आहे, कोणाला आपण उत्तम मानतो? सोन्याला. तर यांनी पण तेच सांगितलं की सोन्याचा आवाज होत नाही कधी, पण पितळेचा हा आवाज होतो. तसंच आहे की चांगली माणसं आहेत त्यांचा जास्त आवाज नसतो, म्हणजे ते जास्त बडबड करत नाहीत. आणि जे साधारण लोक असतात ते काय करत असतात? नेहमी वायफळ बडबड करत असतात. ओके. आणि ह्याच्या रिलेटेड सध्या व्हॉट्सअपला सुद्धा एक मेसेज आलेला खूप आधीच्या काळात, जो मी वाचलेला तो मी इथे सांगते, कारण हे तसंच आहे की खिशामध्ये चिल्लर असतील तर त्या चिल्लरचा जास्त आवाज येतो, पण खिशात एक नोट असेल तर तिचा आवाज येत नाही. मग याच्यामध्ये आपण आपल्याला कोणाला महत्त्व द्यायचं आहे? आपल्याला चिल्लर बनायचं आणि आवाजच करत राहायचं आहे, बडबडच करत राहायची आहे, की आपल्याला शांत बसायचं आहे नोटसारखं? कारण कितीही चिल्लर वाजले तरी नोट एक त्याला काय करू शकते? शांत करू शकते, कारण नोटमध्ये जास्त कपॅसिटी असते ॲज कम्पेअर कॉईन्स. तर हा श्लोक तो आहे आणि इथे ते सांगितलेलं आहे. आणि एवढं जर तुम्ही एखाद्या माणसात बघितलं की तुम्हाला लगेच कळेल की हा माणूस फेक आहे आणि हा माणूस रिअल आहे. ठीक आहे, पुढचा श्लोक आपण घेऊया. वृत्तम आहे अनुष्टुप 6वा आणि हा शेवटचा श्लोक आहे आपला. यादृशम वपते बीजम क्षेत्रमासाद्य कर्षकः सुकृते दुष्कृते वापी तादृशम लभते फलम. हे आपण नेहमी डेलीच्या लाईफमध्ये ऐकतोच की जसं करावं तसं भरावं, म्हणजे आपण जे काही करतो इन रिटर्नमध्ये आपल्याला तेच मिळतं. तर त्याचाच हा श्लोक आहे की यादृशम वपते बीजम. शेतकरी ज्या प्रकारचं बीज लावतो त्या प्रकारचंच त्याला काय मिळतं? धान्य मिळतं. जर शेतकऱ्याने तांदूळ लावला तर त्याला तांदूळच मिळणार, बरोबर. ज्याप्रमाणे तो गहू पेरतो तर त्याला उत्पादन गव्हाचंच येणार. तसंच आहे सुकृते दुष्कृते वापी तादृशम फलते लभते फलम. सुकृते दुष्कृते म्हणजे जर तुम्ही चांगली कृत्य केली, सुकृत्य म्हणजे चांगलं वागलात तुम्ही, तर तुम्हाला चांगलं फळ मिळतं. दुष्कृते जर तुम्ही वाईट वागलात तर तुम्हाला वाईट फळसुद्धा मिळणार आहे. असं इथे सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. चांगलं केलं तर चांगलं फळसुद्धा मिळतं आणि वाईट केलं तर वाईट फळसुद्धा तुम्हाला मिळतं, बरोबर. आणि अशा प्रकारे तुम्हाला ही जी आपली पोयम आहे युग्ममाला ती इथे एक्सप्लेन झालेली आहे. आय होप तुम्हाला समजली असेल. आणि खूप जणांच्या रिक्वेस्ट होत्या, खूप डिले झालेली आहे ही पोयम, त्याच्यासाठी खूप खूप सॉरी सगळ्यांना. आणि याचा भाषा अभ्यास
सुद्धा क्रमाक्रमाने येईल. सध्या आपला भाषा अभ्यास सेकंड चॅप्टरवरचा कंप्लीट झालेला आहे. सो 3rd 4th 5th 6th नंतर 6मध्ये तुम्हाला याचा भाषा अभ्यास मिळेल. सो थँक्यू सो मच फॉर लविंग मी, सपोर्टिंग मी. छान छान कॉमेंट्स केलेले आहेत तुम्ही, त्याच्यासाठी धन्यवाद. आणि मागची जी व्हिडिओ होती, जी माहितीपर व्हिडिओ मी बनवली होती, तर त्याच्यामध्ये मी मेन्शन केले की तुम्हाला जे काही डाऊट्स असतील अबाउट 10th स्टँडर्ड असू द्या किंवा कोणत्याही स्टँडर्डचे तुम्ही आहात आणि तुम्हाला काही डाऊट्स आहेत, मला काही प्रश्न विचारायचे आहेत, काही क्वेरीज आहेत, तर तुम्ही प्लीज त्या व्हिडिओच्या खालच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये त्या ज्या क्वेरीज आहेत, डाऊट्स आहेत ते टाका, जेणेकरून त्याची सगळी उत्तरं मी एका नवीन व्हिडिओमध्ये बनवून मला देता येतील. कारण भरपूर जण कॉमेंट सेक्शनमध्ये विचारतात आणि मग त्यांना तसं हवं असलेलं उत्तर मला टाईप करता येत नाही. सो व्हिडिओ म्हणजे आन्सर करणारी जी व्हिडिओ बनवायचा माझ्या मनात तरी विचार आहे. सो तुमचे जे काही क्वेश्चन असतील ते कृपया करून 1 वीकच्या आतमध्ये टाका, जेणेकरून मी पुढच्या वीकमध्ये त्या सगळ्या प्रश्नांवर उत्तरं देणारी एक व्हिडिओ नक्की बनवेन. सो धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खुश राहा.